पुणे ही विद्यानगरी, काही प्रमाणात उद्योगनगरी आणि भविष्यातली IT नगरी, सुसंस्कृत विद्या विभूषितांचं शहर, अशीच या शहराची ओळख अजूनही आहे। खरंच हे शहर काही वर्षांपूर्वी खूप सुंदर होतं। बाहेरून इथं येणाऱ्याला इथं पुन्हा पुन्हा यावंसं राहावंसं वाटायचं। पण खरंच सांगा, आता अशी स्थिती राहिली आहे का इथं? आपण चांगले चुंगले कपडे घालून बाहेर पडतो आणि नेमका कोणत्या तरी गॅलरीतून आपल्या अंगावर कचऱ्याचा अभिषेक होतो। कचरा पेटीत कचरा टाकण्याचा पुणेकरांना भारी कंटाळा। आजूबाजूच्या कचरा पेट्या पाहिल्या की हे लगेच जाणवतं। कोणी कचऱ्यानं भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या हळूच नदीत भिरकावतं, तर कोणी थेट रस्त्यावर, रस्ता हीच कचरा पेटी असल्यासारखं। जे कचरा रस्त्यावर टाकतात त्यांच्या गावीही नसतं, ते काही चुकीचं करतायत। रस्त्यावर थुंकणाऱ्याला जसा तो त्याचा हक्क वाटतो ना, अगदी तसंच। सकाळी फिरायला जाणारे काही पुणेकर रस्त्याच्या कडेला घरातल्या कचऱ्याची पिशवी हळूच ठेवतात आणि मग पुढे वॉकला जातात। तर काही महाभाग व्हर्च्युअल कचरा पेटी आहे असं समजून इमारतीच्या खाली भल्या पहाटे कचऱ्याच्या पिशव्यांचा डब्यांचा ढीग करतात। गाडीवर जाता जाता कचरा पेटीत कचऱ्याची पिशवी टाकणारे तर थोरच। गाडीचा वेग जराही कमी न करता पिशवी अशी काही भिरकावतात की ती कचरा पेटीच्या बाहेरच पडली पाहिजे। वाहनांची गर्दी, प्रदूषणाचा वाढता त्रास, घरांच्या आकाशाला भिडलेल्या किमती आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज निर्माण होणारा कचरा। आपण कुठल्या परिस्थितीत राहतो आहोत याची जाणीव करून द्यायची आहे। कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अशी चित्र रोज पाहतही असाल, पण याचा एकत्रित परिणाम किती भयानक आहे तेच तुम्हाला सांगायचं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगराच्या लोकसंख्येनं 40 लाखांचा टप्पा केव्हाच ओलांडलाय। ही 40 लाखांची लोकसंख्या रोज उभे करते कचऱ्याचे डोंगर। एकट्या पुणे शहराच्या 14 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रोजच्या रोज किती कचरा निर्माण होतो माहितीये तुम्हाला? तब्बल 810 टन। घराघरातून, उद्योगातून, रुग्णालयांमधून रोजच्या रोज हा कचरा शहराच्या विद्रुपीकरणात भर घालतोय। पुण्याचा नागरिक रोज किती कचरा निर्माण करतो ठाऊक आहे? प्रत्येकी किमान 400 ग्रॅम। जैववैद्यकीय कचरा आहे रोजचा किमान 1 टन। शहरातल्या हॉटेलांमधून आणि इतर ठिकाणाहून रोज 250 टन कचरा निर्माण होतो आणि यात आता भर पडतीये ती कचऱ्याची। प्लास्टिक बद्दल तर विचारूच नका, त्याचे घातक परिणाम आपली पुढची पिढी भोगणार आहे। कचरा टाकण्यासाठी लोकांनी रस्ते सोडले नाहीत, नदी सोडली नाही आणि नालेही नाहीत। हा कचरा योग्य त्या ठिकाणी टाकायची हाताला सवयच नाही कोणाच्या। पुणे पुरलं नाही म्हणून आता साऱ्या शहरातून गोळा होणारा हा कचरा टाकला जातो तो शहराबाहेरच्या कचरा डेपोंमध्ये। ट्रक भरभरून साऱ्या शहराची घाण तिथं ओतली जाते। तिथल्या रहिवाशांचा कधी विचार केलाय? त्यांच्या आरोग्याचं काय असा प्रश्न कधी तुम्हा आम्हाला पडलाय? शहराचा कचरा कमी करायचा तर घन कचऱ्याचं वर्गीकरण प्रत्येकाला करायला लागेल, नाहीतर हा कचरा कधीतरी भयानक रूप धारण करून रोगराईच्या रूपानं तुमच्या आमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही। आता तरी उठा, जागे व्हा। संत गाडगेबाबांच्या नावानं पारितोषिक देऊन शहर साफ होणार नाही, त्यासाठी आपल्यालाच हातात झाडू घ्यावा लागेल। हे काम माझं नाही असं म्हणून आता नाही चालणार। हे शहर माझं आहे आणि ते मीच स्वच्छ ठेवणार, ही प्रतिज्ञा प्रत्येकानं केली तरच पुण्यनगरीचं रूप पुन्हा साजिरं गोजिरं होईल।